उन्नतीच्या शाळेमध्ये कार्यक्रम होता, त्यासाठी तिने ही लाल कलरची नऊवारी नेसलेली ती मी रेंटने घेतलेली होती आणि कार्यक्रम छान झाला. आणि उन्नतीच्या शाळेत हा एवढा मोठा भला मोठा मगर आहे. मला तर माहितीच नव्हतं. उन्नती सांगत होती की तिच्या स्कूलला मगर आहेत, भरपूर पक्षी आहेत. तर मला असं वाटलं की ही काहीही सांगते. पण ट्रेनमध्ये ना आम्ही गावावरून येताना एक जण भेटले होते आम्हाला. त्यांनी सांगितलेलं की हिच्या स्कूलमध्ये मगर आहे असं. तर खरंच मी जाऊन कार्यक्रमाला गेली ना, त्या दिवशी जाऊन बघितलं तर मी पहिल्यांदाच मगर बघितलेला. म्हातारा झालेला आहे तो, 40 वर्ष जुना आहे या शाळेमध्ये. त्याला ना असं बंदिस्त केलेलं आहे. ॲक्च्युली मी ज्यावेळेस शूटिंग करत होती ना, तर तिथे खूप लहान मुलं ना सगळेच जण बघायला येत होते उत्सुकतेने. आणि ही जाळी खूप हलवत होते आणि आतल्या जाळीमध्ये तो वेगळा आहे. मला आधी ना त्याला बघून भीती वाटली, पण नंतर ना मला त्याची दया पण आली की त्याचं आयुष्य कसं आहे ना, की त्याला पिंजऱ्यामध्ये कोंडून दिलेलं आहे. एखाद्या तलावात, नदीत राहिला असता तर तो म्हणजे त्याला फिरता आलं असतं. आहे हा मोठा आहे, म्हणजे त्याला जिथे हे बसायला केलेलं आहे आणि पाण्याचं पण खूप मोठं असं स्क्वेअर शेपमध्ये हौद आहे. म्हणजे त्याला फिरता येईल, पोहता येईल असा. पण शेवटी नदी ती नदीच असते. रिअलमध्ये तो खूप मोठा आहे. म्हणजे बघितल्यावरनं मला खरंच भीती वाटत होती की शाळेमध्ये कसं याला पिंजऱ्यात कोंडून ठेवलेलं आहे असं. पण मला शाळेविषयी जास्त माहिती नाही म्हणून मग मी म्हणजे तो पॅक आहे म्हणून तेवढी भीती नाही आहे. माझ्या इंडोर प्लांट्सला ना, म्हणजे त्यांना अंघोळ घालून असं समजा की बरेच दिवस झाले होते. तर त्यांना ना मी 3-4 दिवस इकडे ठेवलेलं टेरेसवरती. आणि रोज असं बॉटलने ना मी त्यांना पाणी वरून स्प्रे करत होती. त्यामुळे ना जी धूळ असते ती तर निघूनच गेली, पण हिरवागारपणा जो असतो ना झाडांचा, खूप छान झाडं अशी फ्रेश होतात. इथं जरी ठेवली तरी चालतील, पण थोडंसं नॉर्मली ना संध्याकाळी ऊन येतं इकडे आणि सकाळी येतं. मग त्याच्यामुळे मला असं वाटतं खराब नको व्हायला, म्हणून मग मी परत घरात आणून ठेवली. पण इतकी प्रफुल्लित आणि टवटवीत झाली ना इकडे सगळे प्लांट्स, रोज स्प्रे केल्यामुळे 3-4 दिवस अशा पद्धतीने. आणि असा तो जो ग्रीनपणा असतो ना तर खूप छान दिसतो. नंतर ना मला प्रियंका ताईंनी विचारलं होतं, ब्लॅक कुंडीमधलं जे प्लांट आहे ना, तर ते जेड प्लांट आहे. तेही खूप छान म्हणजे दिसतं घरामध्ये. आणि मनी प्लांट पण पाणी स्प्रे केल्यानंतर खूप छान दिसतात. हे प्लांट ना, मला त्याचं नाव नाही माहिती, पण माझ्या मिस्टरांना ना एका ठिकाणी कार्यक्रमात गेलेले, तर त्या ठिकाणी बुके नाही दिला तर हे दिलं. किती छान ना, असं प्रत्येक कार्यक्रमामध्ये जर बुके ऐवजी इंडोर प्लांट्स दिले किंवा आउटडोर प्लांट्स दिले तर खरंच खूप छान होईल. ठरवलं आहे की कुणाचा बड्डे असला ना, प्लांट द्यायचं किंवा पुस्तक द्यायचं. कारण की पुस्तक आपल्याला ना जगायला शिकवतं आणि प्लांट्स खरंच म्हणजे आपल्याला कितीतरी देतात याची आपण कल्पनाही करू शकत नाही. हा आमच्या शेजारी असलेला आंबा आमच्या घरमालकांचाच आहे. तिथे रिकामा प्लॉटमध्ये लावलेला इतका मोहर आलेला आहे. उन्नती म्हणते की आता आपल्याला आंबे घ्यायची गरजच नाही राहिली मम्मी. तिला बिचारीला काय माहिती, तिने पहिल्यांदा एवढ्या जवळून आंब्याला मोहर आलेला बघितला, म्हणून ती खूप खुश आहे. नंतर माझ्याकडे ना एका लसूणला ना, म्हणजे मोठ्या लसूणच्या हे आले होते, फुटले होते, म्हणजे त्याला पाकळ्या समजा. तर मग मी ना असं लावून दिलेलं कुंडीत, तर सगळी बाजूने मस्तच लसूण आलेला आहे. मी ना ज्यावेळेस आम्ही इकडे आलो ना, तर माझं हे कुबेर प्लांट असं प्रवासामध्ये तुटून गेलं होतं त्या लोकांकडून. मग मी त्याची फांदीनं जपून एका बॉटलमध्ये 15 ते 20 दिवस ना लावून ठेवली. तिला मुळं फुटली आणि ती आता या छोट्या कुंडीत मी परत लावून दिलेली. तर छान असं मस्तच हिची पण म्हणजे वाढ होते कुबेर प्लांटची ह्याची. नंतर हे मधुकामिनीचं झाड आहे. रात्री ना जेव्हा हवा येते आणि फुलं खूप फुलतात, इतका सुंदर वास येतो ना यांचा. मी अननस पण लावलं आहे. तर अननस ना आम्ही आणलं होतं रविवारी बाजारातून आणि त्याचं ना मी कट करून घेतलं वरचा भाग
आणि तो मी कुंडीत लावला. आता जवळपास लावून 1 महिना झाला. छान जगलं आहे आणि ज्याही कांद्याला अशी पात येते ना, तर तो कांदा मी इथे कुंडीत टोचून देते. आणि छान ज्यावेळेस मला काही आपलं थालीपीठ बनवायचं असतं ना, तर त्यावेळेस मी नक्कीच या पातीचा उपयोग करत असते फ्रेश असा. बऱ्याचदा ना भरपूर गोष्टी आपल्याला मान्य नसतात आणि नाही करायच्या असतात, पण आपल्याकडून ना नाही म्हटलंच जात नाही. आपण दुसऱ्याचं मन जपण्यामध्ये ना तर नाही म्हणायला शिकतच नाही. समोरच्याचं मन जपण्यासाठी भले आपण स्वतःचं मन म्हणजे दुखवतो. माझ्या बाबतीतही मी असाच अनुभव घेतलेला. तर म्हणजे मी त्यातून ना मी शिकली. जरी आपण म्हणजे मला असं वाटतं की आपण खरंच प्रत्येक गोष्टीतून ना बोध घ्यायला पाहिजे, की इझिली आपलं कोणीही म्हणजे असं आपला वापर करून घेईल, फायदा करून घेईल, की आपण म्हणजे बरं का काय झालं, माझी एक मैत्रीण, मी एक एक्झाम्पल देते, की ती ना मला प्रत्येक वेळेस बाहेर जायचं असेल, काही काम असेल ना, तर तिच्यासोबत मला नेहमीच बोलवायची. मला खूप म्हणजे नको वाटायचं, कारण की माझी कामं असायची. माझं यूट्यूबचं पण वेगळं काम असायचं, घरातली पण कामं, मुलांचं. मग यामध्ये ना मला वेळ मिळत नव्हता. आणि पण मी ना तिचं मन जपण्यासाठी ना बऱ्याचदा आपण म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून सांगितलेलं आहे, किंवा इतर कोणतंही लोक असू द्या, आपण त्यांचं मन जपण्यासाठी ना त्यांचं म्हणजे मान्य करतो. आपल्याला नाही म्हणायचं असेल तरीही आपण त्यांच्यासोबत बाहेर जातो किंवा त्यांचं काम ऐकत असतो. पण नंतर आपल्याला काही दिवसांनी, काही महिन्यांनी जाणीव होते की खरंच आपण का असं करतोय, की आपल्याला नाही आवडत आहे या सगळ्या गोष्टी, तरी का आपण नाही म्हणते. तर खरंच ना प्रत्येकाला इझिली नाही म्हणता यायला हवं. यामुळे काय होतं, आपण दुसऱ्यांचं मन जपत जातो, पण आपण स्वतःलाच कुठेतरी दुखवत जात असतो. म्हणून आपण योग्य ठिकाणी योग्य वेळेस ना नाही म्हणायला खरंच शिकायला हवं. म्हणजे जर आपली इच्छा नसेल ना, तर समोरच्याला न दुखवता स्पष्टच नकार देता आला पाहिजे आपल्याला. नाहीतर ना आपणच स्वतःला म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये ना स्वतःला दोषी समजायला लागतो, की अरे मला हे करायचं नव्हतं, पण समोरच्याचं मन जपण्यासाठी मी केलं आणि नंतर ना त्याचा आपल्याला खूप त्रास होतो. म्हणून मग मी आता ठरवलेलं, की मी माझ्या कामांवरती ना म्हणजे दुसऱ्यांमुळे ना इफेक्ट नाही होऊ देणार, की म्हणजे मला नसेल जायचं तर त्यावेळेस ना, किंवा नसेल काही करायचं समोरच्यासाठी म्हणजे, तर मी त्यावेळेस स्पष्ट नाही म्हणायला आता शिकली आहे. आपण जर वेळेवरच नाही म्हटलं नाही ना, म्हणजे न आवडणाऱ्या गोष्टींना, तर आपल्याला गृहीत धरलं जातं आणि प्रत्येक वेळेस आपल्याकडून एक्सपेक्टेशन केली जातात, की आपण ती गोष्ट करूच आणि समोरच्याचं मन अगदी जपूच. सगळ्यांचं ना आनंदाने मन पण जपायला पाहिजे. पण ज्या लोकांना खरंच आपली किंमतच नाही ना, तर त्या लोकांची आपण मनं जपून पण काय करणार? त्याने फक्त आपल्याला दुःख मिळतं. म्हणून मग ना त्यापेक्षा अलगद आपण बाजूला होऊन जायचं, म्हणजे की आपल्यालाही त्रास होत नाही आणि इतरांनाही त्रास होत नाही त्यामुळे. आणि ज्यावेळेस खरंच आपल्याला गरज असते ना मैत्रिणींची किंवा कुणाची, तर त्यावेळेस खरंच आपल्यासोबत कोणी नसतं. म्हणून मग आपणच सतत का विचार करत बसायचा, की म्हणजे याला वाईट वाटेल, त्याला वाईट वाटेल, की मी त्याचं हे नाही केलं तर असं होणार, तसं होणार. त्यापेक्षा ना क्लिअर आयुष्य जगलं ना, तर खरंच प्रॉब्लेमच नाही राहत आपल्या आयुष्यामध्ये. आपण स्वतःला ना कामामध्ये जर बिझी करून घेतलं ना, तर खरंच या गोष्टींच्या आपण पलीकडे जातो. म्हणजे आपल्याला कुणाची विचार करण्याची सुद्धा म्हणजे वेळच येत नाही आणि आपल्याकडे वेळही नसतो त्या गोष्टीसाठी. स्वतःला ना म्हणजे कुठलंही काम असू द्या, की त्यात ना बिझी ठेवणं ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. कारण की जर आपण बिझी नसू ना, तर आपल्याकडे वेळ असेल ना, तर त्यावेळेस ना आपण खूप गोष्टी आठवत राहतो. विनाकारण म्हणजे घडलेल्या गोष्टींवर दुःख व्यक्त करत राहतो. त्यामुळे ना आपण खरंच आजचा जो दिवस आहे किंवा जेही सुरू आहे आपल्या आयुष्यात, त्यात आपण नक्कीच आनंद शोधला पाहिजे.
आता संध्याकाळचे ना 5 वाजले होते आणि मी चहा ठेवला होता. तर मी ना आता म्हणजे बरेच स्वतःमध्ये हळूहळू बदल करत आहे. भरपूर गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. तर मी आता ठरवलेलं की मी सकाळची जेव्हा म्हणजे हे करते ना आपलं चहा करते, तर त्यावेळेस ना काही वेळाने मी कप बशी ना घासून धुवून टाकते किंवा म्हणजे जेव्हा 10-1 वाजता इतर भांडी घासली जातात ना त्यावेळेस ती घासते. पण संध्याकाळी मी काय करते की चहा घेतला ना लगेच घासत नव्हती. मग ती खूप रात्री उशिरापर्यंत ना राहायची ती कप बशी. मग त्यामुळे काय होतं आपल्या कप बशीला ना खूप लालसर असे डाग पडतात. तर मी आता स्वतःलाच एक चॅलेंज दिलं आहे की 21 दिवसामध्ये ना मी 1 दिवस पण असं म्हणजे करायचं नाही की चहा घेतल्याबरोबर लगेच कप बशी त्याच मिनटाला धुवून घ्यायची, घासून घ्यायची. म्हणजे की त्यामुळे आपल्या कप बशा तर स्वच्छ राहतातच, पण म्हणजे असं किचन ओट्यावरचा जो सिंक एरिया असतो ना तोही स्वच्छ राहायला मदत होते. जी दुपारी भांडी घासली होती ती आता मी लावून घेत आहे. मानसी हिरेताईंची ना मला कमेंट आली होती मागच्या व्हिडिओत की तुम्ही सगळी भांडी नवीन घेतलेली आहेत का? तर नाही ताई, बरीचशी भांडी माझी जुनीच आहेत. पण ना ती चमकण्यावरून म्हणजे ती का चमकतात, शाईन करतात याविषयी कमेंट होती. ती न्यू का दिसतात असं सगळी. तर हा साबण तुम्ही ना नक्की वापरून बघा मैत्रिणींनो. म्हणजे ना माझी जवळपास दिवसभरात ना हे जे टोपलं दिसतंय ना ते 3 किंवा 4 टोपले तरी भांडे असतात आणि हा साबण मला 1 महिना किंवा त्यापेक्षा जास्त जात असतो. मी इथे आली आहे ना तेव्हापासून मला 1.5 साबण लागलेला आहे. हा साबण तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी ओपन करून दाखवते, पण माझा अजून 8 ते 10 दिवस पुरेल एवढा साबण शिल्लक आहे. या साबणाचं ना अजिबात पाणी होत नाही आणि मेन म्हणजे याच्यात फायद्याची गोष्ट की याच्यात ना ही आपलं हे निघतं घासणी. मग आपल्याला ना नवीन घासणी पण जास्त घ्यावी लागत नाही. तिला ना बासुंदी हवी होती, तिला आवडते. तर मी ना त्यांना तनिष्का उन्नतीलाच दूध आणायला पाठवलेलं आणि आता दूध तापवून मी रात्र झाली होती म्हणजे जवळपास 6:30 वाजलेले होते. तर बासुंदी बनवण्याचं ठरवलेलं. 1.5 लिटर दुधापासून मी बासुंदी बनवलेली आहे. छान झाली होती एकदम. नाशिकला ना आमच्या इथे अतुलची ना बासुंदी खूप फेमस आहे. तुम्हाला वाटेल प्रत्येक व्हिडिओमध्ये नाशिकचं नाव घेतच राहते असं, पण ज्या काही आपल्या आठवणी असतात ना तर आपण काही करत असतो तर त्यावेळेस नक्कीच आपल्याला आठवतं. उन्नतीचं इतकं मध्ये मध्ये चाललेलं होतं, तिला असं वाटत होतं कधी एकदाची बासुंदी होईल. तिला समजतच नव्हतं की दूध आटण्यासाठी बऱ्यापैकी वेळ लागतो. मी ना सुरुवातीला पाहुणे यायचे ना तर त्यावेळेस ना मी अतुलची बासुंदी विकत आणायची. पण म्हणजे बऱ्यापैकी महागच असते ती, चविष्ट असते, पण तितक्यापेक्षा निम्मे पैशामध्ये आपण दूध आणून घरी खरंच चांगली बासुंदी बनवू शकतो. हे मी ना मागच्या 1-2 वर्षापूर्वीच असं बनवून बघितलेली. मला असं वाटायचं मला जमेल की नाही, पण हळूहळू प्रॅक्टिस झाली ना तर आता चांगल्या प्रकारे मला बासुंदी जमायला लागलेली आहे. खरंच एखादी गोष्ट जमत नसेल ना तर आपण ती नक्कीच शिकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. भेंडी स्वच्छ आधी धुवून घेतली होती मी आणि नंतर पुसून घेतली नॅपकिनने आणि गॅस ओटा स्वच्छ होता म्हणून मी तिथेच बाजूला ठेवली. मला भेंडी खूप फ्रेश मिळालेली होती. तर मग मी मुलींची आवडती भाजी पण असते भेंडी. मग दोघं मेनू, तनिष्काला बासुंदी अजिबात आवडत नाही आणि भेंडी आवडते, मग दोघांचं आवडीचं असं मी नियोजन केलेलं. बासुंदी जवळपास तयारच झाली होती. तर त्यासाठी मी 4-5 बदाम घेतले, 4-5 काजू घेतले आणि ह्या खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे. घरी असतील आणि त्यांचा आवडता पदार्थ बनणार असेल ना तर ते आपल्याला अजिबात म्हणजे सोडत नाही, आजूबाजूलाच घिरट्या मारत असतात. असा प्रत्येक आईला अनुभव येत असतो. म्हणजे ज्यावेळेस दूध उकळतं ना तर त्यावेळेस साखर टाकत नाही मी, ही माझ्या आईची पद्धत आहे. तर पूर्णपणे बासुंदी तयार झाल्यानंतर काजू बदाम टाकल्यानंतर मग त्यामध्ये साखर ॲड करायची की जेणेकरून तिचा कलर ना हा हॉटेलमध्ये जशी व्हाईट कलरमध्येच मिळते ना बासुंदी, अगदी तसा येतो आणि म्हणजे दाटसर पण राहते आपली बासुंदी. ज्यावेळेस उकळताना जर साखर टाकली ना तर ती दाटसरपणा पण कमी येतो आणि बासुंदीचा कलर हा लाल येतो.
बासुंदी गरम असते म्हणून ना साखर नक्कीच वितळते. जर तसं वाटलं तर 1 मिनटासाठी आपण गॅस परत मध्यम आचेवरती ठेवायचा, लो फ्लेमवरती, आणि मग लगेच बंद करायचा. म्हणजे कलर एकदम छान बासुंदीला येतो. उन्नतीला तर लगेच हवी होती गरमच. मग तिला मी प्लेटमध्ये देऊन टाकली की जेणेकरून मलाही शांतता मिळेल. ची भाजी अगदी साध्या पद्धतीने बनवली. हिरवी मिरची, जिरं आणि लसूण. आजचा व्हिडिओ मैत्रिणींनो तुम्हाला तो कसा वाटला ते मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा. आणि चला तुम्ही सगळ्यांनी या बासुंदी खायला. परत भेटूया आपण अशाच नवीन छान व्हिडिओसोबत.